मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा 11:15 ऊन आहे दुपारचं. बस एकाकडे निघाली मी. चला विरांशला भेटले, आता घरी निघाले आणि आम्हाला जायचं जरा बाहेर. आज आहे रविवार, तर मामा मामीला भेटून येतो. मामी सासरे आणि मामी. एका दुपारचे वाजलेत 1:15. आता आम्ही निघालो, मामी सासऱ्यांकडे निघालो. जेवण आवरलेलं सगळे, जेवण घेऊन ये. आता सासूबाई इथे जेवले होते, फक्त पुसून घ्यायचे. चला निघाली आहे, पिशवी घेतली सोबत. चला येऊ का मावशी? तर एवढ्या उन्हाचं का चाललो आहे, तर काय होतं, पुन्हा मावशी 5:30 पावणे 6पर्यंतच असतात आणि मामाकडे जाऊन यायला वेळ लागतो. 1 तास जायला, 1 तास नाही लागत, अर्धा पाऊण तास तर लागतोच आहे जायला. पुन्हा अर्धा पाऊण तास यायला आणि 1 तास तर तिथं गप्पा मारायला. हे बघा निघालो आता. भर उन्हाचं 2 वाजलेत दुपारचे. केवढं ऊन आहे बघा. वेळच असा आपली जायची, त्याला इलाज नाही. हो, पण त्यांच्या काय म्हणतात त्याला, विश्रांतीचे टाइम. मामीची विश्रांती, मामीला बरं नाही. आता आपण येतो म्हणल्यानंतर ते म्हणणार आहेत की येऊ नका. ओके, मामी मला म्हटल्या, सुद्धा आज खूप दिवसांनी आठवण आली. कशी काय आठवण आली माझी? म्हणते म्हणलं आठवणचं नाही, वेळ पाहिजे ना यायला. आता बघा उतार वयामध्ये ना पैशापेक्षा माणसांची गरज असते. आता मामाकडे भरपूर पैसा आहे, गडगंज आहे, त्याला काही पैशाची गरज नाही. पण आता कसं असतं, उतार वयामध्ये माणूस येऊन गप्पा मारून गेलं, बोलून गेलं, चौकशी करून गेली आपली, तरी मनाला बरं वाटतं. त्याच्यामुळे मग मामा म्हणत असतो, अरे आता मला काही लागत नाही धनू, 2 शब्द येऊन बोला, भेटा. म्हणून म्हणलं चला आज आहे वेळ, म्हणून आम्ही दोघंही निघालोत. नाही आता त्यांनी एकदम तुम्ही गाडी आत घातल्यानंतर त्यांनी बिचाराने थांबव काय. किती फ्लॅट नंबर? पहिलाच मजला आहे मामाचा, पहिलाच मजला आहे ना मामाचा. पण जुनी बिल्डिंग आहे, शांत. किती निघालोत बघा आता घरी. आणि आता घरची ओढ का, तर घरी मला चहा कॉफी बनवायचा असतो. दुपारचे वाजले 4. त्यांना म्हटलं चला आता 4 वाजून गेलेले आहेत, तर आपण निघूयात. मग आम्ही निघालोत घरी. आणि इथं बघा ट्रॅफिक झालेली जाम. आणि ह्यांचा कसं मावस भाऊ पण तिथे आलेला होता, त्याची पण खूप दिवसांनी गाठ पडलेली आहे. तर जरा बरं वाटलं गप्पा मारून. नाही बसून, खुर्ची आहे ना तिथे. हां बसून आहे, खुर्ची पण आहे तिथं. आधी तो असं 1 फुटाचं असं हे होतं, पाठ मोठं हे होतं, नगरला आधीचं होतं तसं. चला आता आलो घरी. 4:45 झाले का? 4:30. मग किती वेळ गेला बघा. हे बघा आल्या मी बनवते कॉफी. आज चहा कॉफी ना उशिरा बनवते, म्हणजे उशिरा मिळेल सासूबाईंना आणि मावशींना. तर आम्ही मामा मामीकडे गेलो होतो. चल पहिला कॉफी बनवते, मग चहा. चला बघा ह्यांचा मावस भाऊ पण आज मला किती, आपण
मावशी जाऊन किती वर्ष झाले? मावशी जाऊन 6-7 वर्ष झाली नगरला असताना. ही मावशी हे दुसरं वर्ष, 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं हा, तेव्हा. दामूला आपण बघितलं. हां, तेव्हा दामूला बघितलं होतं. त्यांचा मामाच भाऊ पण आला होता, त्याची भेट झाली. कमीत कमी कोटीची प्रॉपर्टी ते मामाची 150 ते 200 कोटी. खूप श्रीमंत मामा आहे, श्रीमंत. काय उपयोग आहे माणसाचा पैशापेक्षा सुख समाधान पाहिजे. एवढा पैसा आहे, बापरे. चला आता ना संध्याकाळचे वाजलेले आहेत बघा, 6:30. तर मग मी आता म्हटलं चला आपण आज जरा फिरून यावं, चक्कर मारावी, खाली पाय मोकळे करावे. तर खूप दिवसांनी मी आता फिरायला चालली. मी एकटीच जाणार आहे. आता सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. रसिकाच्या मुलामध्ये व्यस्त, आज शनिवार असून सुद्धा, आणि प्राजक्ताच्या कामामध्ये व्यस्त. चला आपल्या नवरा बाल तर नाही, कारण का आईची सेवा करण्यासाठी थांबावं लागेल त्यांना. तर मी एकटीच जाणार आहे फिरायला. चला दूध टाकून जाते खाली आता मी फिरायला. चला पाय मोकळे करणार आहे. आपली काळजी आपणच घ्यायची. खरं तर डॉक्टर सांगत असत बघा, फिरणं चांगलं आहे, तुम्ही वॉक करत जा. पण आपल्याला वेळ नसतो. आपल्या ह्या रोजच्या दैनंदिन जीवनातनं, घाई गडबडीच्या जीवनातनं आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ आपण काढत नाही आणि मिळतही नाही. तर चला आज आहे वेळ, म्हटलं चला फिरून तरी येऊया थोडंसं. डॉक्टर कुठल्याही याला बघा, तुमचं गुडघा दुखतो, पाय दुखतो म्हटलं की तुम्हाला वॉक करा, फिरायला जात जा, हे सल्ला देत असतात बघा. तर चला आज करूया वॉक. काय झालं, अनुष्काने आणली होती पाणीपुरी खाल्ली, आता निघाले. किती दिवसांनी फिरते बघा आज. माझा गुडघा दुखतो म्हणून मी ना फिरायचं आता म्हणजे सोडूनच दिलं होतं. पण म्हटलं चला आता फिरल्याशिवाय गत्यंतर नाही, आपण फिरूया. आणि हा उत्तम आपला पायांसाठी व्यायाम हा उत्तम आहे, सगळ्या शरीरासाठीच म्हटलं तरी चालेल. तर आमच्या इथं इतकी मोठी बिल्डिंग आहे ना, चक्रा 5 जरी मारले तर पुरेसे होतात. आता अंधार पडत आलेला आहे बघा, जवळजवळ 7 वाजेपर्यंत उजेड राहतो. 7 नंतर हळूहळू अंधार पडतो. ही माझी आता शेवटची चक्कर आहे. चला मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.